हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे दीपपूजन आणि मी इथे दिवे बघा बनवलेले आहेत. मस्त असे दिवे बनवून घेतलेले आहेत आणि ताट पण बघा व्यवस्थित सजवून घेतलेला आहे मी. आणि ह्याच दिवाने मी देवाची आरती करणार आहे. हावाला डिझाईनवाला दिवा बघा, 11 दिवे बनवलेत. आणि हा मी ठेवणार आहे प्रसाद म्हणून नैवेद्य, काजू बदाम आणि शेंगदाणे आणि साखर. माझ्याकडे खडी साखर नव्हती, मग मी नॉर्मल साखर टाकली आपली आणि थोडा घेतला पाणी. आणि इथं बघा माझ्या कियूच्यासाठी पाट ठेवला आणि पाटाखाली काय हा हा मम्मा पाटी बाबा, आता मी पाटावर बसत तुला. इथं बघा मी काय केलंय, कड्डा भरलाय. मम्माने काय केलंय, बदलवते. आणि बाबूची पॅन्ट चेंज करायची. डॅडी सांगते पॅन्ट नाही चेंज करत का. आता नाही, पहिले बाप्पाची आरती करू आणि नंतर हा बोलूया. आज लोक गटारात पडले असतील. पूजा पाठ करतो आम्ही. आता बाप्पा करू, काय करू, बाप्पा करू. आता मी दिवा पुजते. हा बाबू दिवे पुजते. हा काय सांगते यू, काय बघ घे लावत हात लावत लागला गरम गरम वाफ गरम येते. हा कोण आहे जाऊ. बघा कशी मी सजवली माझी प्लेट. ताट बघू शकता काय सजवलाय. आणि हा वाला दिवा तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना, मस्त डिझाईन वाला बनवलाय. आणि आता आम्ही करतोय आरती. आरती करतोय, तुम्ही पण या आरती करायला आमच्या सोबत. जय 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 जय. हा खाली कर, खाली जय जय कर. ताली वाजवते बाबा, खाली कर. किती रोज करता तसं कर ना. करता वाचा वेणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची घंटी गले मावम कापलाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वसे मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना तुते. जय देव जय जय रत्नाची गौरा तुझवरी कुंभा चंदनाची. काय बाबू किचा काय सांग. काय केलं, लहान मुलांना पूजायची होती ना, आरती करायची होती त्यांची, किवची केली. असं नाही का लहान मुलांचं, छोटे मोठ्यांचा पण करतात. आमच्या इथे तर आमची मम्मी आम्हाला पण पूजायची. आणि किवला बघा काय उत्सुकता लागली. ये तू पुजते, ये तुला पुष्पायची. जय जय करा, जय जय करा. तू करतात त्याची आरती. हा व्हेरी गुड बाबू. असं शांत बसायचं. आमची लाईट गेली. टॉर्च नाही, ती डायरेक्ट पेटली. जा गाईज, आज मी जेवायला काय बनवले ते दाखवते. बिर्याणी बनवली, पण चिकनची नाही, मटनची नाही आणि अंड्याची पण नाही. ती ओळखायची तुम्हाला. ही बघा, ही मी ताळी सन्ना काढली थोडीशी. मी आता बिर्याणी बनवलेली.
तर ह्याच्यातली अर्धी बिर्याणी काढली मी इथं बघा, ही काढली भाऊला, ही काढलेली ताईला, आणि इथे माझा चहा घेतलाय मी आत्ता 7:30 वाजता चहा पिते. तर या गाईज, आज दीपपूजन आहे आणि आज आम्ही मंदिरात दिवे लावणार आहोत 108. तर आता पोहोचली मी मंदिरात आणि आरती चालू आहे. आता आरती अटेंड करते, नंतर भेटते तुम्ही. बोला. 108 दिवे लावणारे हे मी, आणि मी मगाशी ब्लॉगमध्ये काहीच बोलले नाही कारण मी सांगितलंच नाही, म्हणजे माझ्या लक्षातच नाही सांगायचं कारण घाई पण खूप झाली होती. तर विचार केला तिथेच जाऊन डिरेक्टली जे काय आहे ते बोलेन. तर आज हे अमावस्या आणि दीपपूजन आणि त्याच्यात गट्टारी लोणारांची गट्टारी. बाजू नको ना बाबू, आमची नाही हा गट्टारी, आमची नॉर्मल गट्टारी. आमची गटारी वगैरे काय नाही, आमचं गटारी म्हणजे पूजापाठ. परत घ्या ना थोडंसं. आता 108 पंत्या भरून झालेल्या आहेत. आता जाऊन आम्ही त्या पेटू, तर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आज आले गटारी, मगाशी मी बोलली त्याच्यावर मी नंतर बोलते. चला. पहिला खालचा गट्टा. कशी मोबाईल मध्ये घुसली. आमची पूजा वगैरे उरकली. आता वाजलेत 9, आम्ही आलेलो 7:30ला आणि वाजले आता 9. एवढा वेळ गेला आमचा दिवे लावण्यात. आता घरी जाऊ, फ्रेश होऊ, जेवू आणि मस्त झोपू. अजून लोक चालू आहेत, 9 वाजलेत तरी. आणि काय बोलतो ते मी गटारीच्या बद्दल. आता बरीच लोक काय केलं असेल, गटारीला गेले असतील, कुठंतरी दारू वगैरे पिले असतील आणि मस्त धिंगाणा केला असेल आणि रात्रभर धिंगाणा त्यांचं चालूच राहील. पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला, वर्षभर आपण खात नाही का काय चिकन, मटन, अंडा वगैरे खात नाही का? खातो ना. महिन्यात एकदाच अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्याची म्हणजे 12 अमावस्या वर्षाला पडतात. तर 12 अमावस्यांना नॉनव्हेज खायचं नसतं, पूजापाठ करायचं असतं. पण आपण पूजापाठ करत नाही. आपण काय करतो, मस्त खाऊन पिऊन जो वारेल त्याला खातो, जो वारेल.
पण केलं नॉनव्हेज करणं. माझं आता 3 महिने होतील मला वाटते. 3 महिने मी चिकनला हात पण नाही लावला. म्हणजे घेतला ना तरी मला कसं तरी होतं आणि मी परत तो तसाच ठेवते. म्हणजे बटाटा आणि रस्साच खाते. तर देवाला सांगते लवकरात लवकर आमचा दोघांचा पण नॉनव्हेज सोडव आणि आम्हाला शुद्ध शाकाहारी बनव, ही माझी इच्छा आहे. आता बघू देव कधी ऐकतोय. तर बाकी सर्व गोष्टी तर ऐकतोय, आता ह्या पण गोष्टी ऐकाव्यात देवाने आणि आम्हाला लवकरात लवकर शुद्ध शाकाहारी बनवावं. नॉनव्हेज खाणाऱ्याची पूजा ऍक्सेप्ट केली जात नाही, कारण आपण काय करतो नॉनव्हेज. पण तरी आमचा देव आम्हाला भरपूर साथ देतोय. भरपूर म्हणजे शब्दात सांगू नाही शकत एवढी साथ देतोय सगळ्या गोष्टीत, काम धंद्यात, इतर म्हणजे जे पाहिजे नाही पाहिजे ते सगळ्या गोष्टीत. पण आता काय बोलू मी तुम्हाला. आज होतं दीपपूजन आणि मुलांना ओवाळायचं असतं. तर 5चे 2 वर्ष आम्ही म्हणजे 3 जणी मिळून, सासू मी आणि माझी जाऊ 3 मिळून पोरांना वगैरे ओवाळायचो आणि नवऱ्यांना पण ओवाळायचो, कारण ते पण तर दिवे आहेत ना शेवटी घराचे. तर मग त्यांना पण ते हसतात तिकडे, त्यांना पण ओवाळायचे आम्ही. आणि ह्या वर्षी सासूबाईंचे पाय माझे सासू माँ के पैरों में इतना दर्द है कि ऊपर नीचे कर नहीं सकती. तो इस साल बहनों ने किया और मैंने किया, तो कोई बात नहीं, सासू माँ के पैर ठीक हो जाएंगे तो करने के लिए आ जाए. हमारे सासू माँ को और उनके पैरों को जल्द से जल्द आराम दे. कियूला लागलेली माझ्या भूक आणि टाइम झालाय भरपूर. तर कियूनी माझ्या गणपती बाप्पाचं जेवण जेवलाय आणि कोणाचं जेवलाय, नंदी बाबाचं, कासवाचं जेवलाय, कारण त्याला लागलेली भूक आणि तो थोडासाच जेवलेला. आणि आम्हाला जो नाश्ता आणलेला आहे यांनी, समोसे आणलेले, पण समोसेवाल्यांनी आम्हाला धोका दिला. सांगा ताई काय केलं. समोसे खराब होते, मग आम्ही नाही खाल्ले, फेकले ते समोसे, कारण आंबट लागत होते आम्हाला. असे पण भैया आहेत बाबा, खराब वस्तू देतात. चला मग आता मी निघतो घरी आणि घरी जाऊन अजून काय दाखवायचं झालं तर दाखवीन, नाहीतर मग हा वाला ब्लॉग इथेच एंड करीन. बाय बाय. नाही अजून